मला जेव्हा फोन आला पहिल्यांदा की तुला लोकसेवेचा हा पुरस्कार, तर मला शॉक बसला मी काय लोकसेवा केली म्हणून. तर मी म्हणलं खरंच, अरे पण का? चंद्रचा जेव्हा फोन आला म्हणलं का असं काय झालं? नाही नाही आमच्या सर्वांमध्ये ठरलंय निवड. म्हणलं असं काय? तर मला खरंच कळलं नाही की मी काय लोकसेवा केली. नंतर मला प्रकाश आपण आला की हा गौरव पुरस्कार किती महत्वाचा चांगला आहे, आणि मला असं वाटलं मी काय केलंय. तर मला अजून खरं पटलं नाही, पण ज्यांना आतापर्यंत दिलंय त्यांच्या रांगेत मला बसून हा मला खूपच मोठा सन्मान वाटतो की मला अजून मला स्वतःला पण पुरस्कारांची नावं बघितल्यानंतर ना आम्ही स्वीकारलं हे कळवावं लागतं यांना. मला नाही वाटलं यांच्या बरोबर आपल्याला बसायला मिळणार आहे, यांचं बायकाला मिळणार आहे. चंद्रमोहन कुलकर्णी असतील यांनी सांगितलं, सावज प्रशांतला तर मी माहिती नेहमी बघतो, मग उस्मान खान यांच्या बरोबर आपल्याला बोलायला मिळणार आहे, ह्याचं मला एवढं कौतुक होतं. आणि मग साहसबद्दल बोललं मी त्या आशिषच्या त्यांच्या कंपनी ऑफिसमध्ये गेलो होतो आणि ऐकलं होतं. आणि हा सातारचा आहे, म्हणजे पठारे सर आहेत. आम्ही पठारे सर जेव्हा सातारला सोबत ते फिरत होतो तेव्हा सांगितलं की शिवाजी महाराजांनी स्वतः स्वराज्य कसं निर्माण केलं असेल. हे जे मावळे आहेत ना हे फार चिवट असतात, कारण त्यांना सतत आव्हानं पेलायची हौस असते. आशिष त्यातलाच दिसतो मला. कोणतरी मावळा असेल त्याचा आजोबा पण काय ना सात पिढ्यातला कोणतरी असेल डोंगर दऱ्यात असा वरती जाणारा, म्हणून त्याला. पण ते ऐकल्यानंतर असं वाटलं की मला जेव्हा मी पहिल्यांदा कळसुबाईच्या शिखरावर गेलो होतो तेव्हा की 2.5-3 तासात जातो वरतो माणूस तिकडे सरळ नीट गेला तर. दोन फिरत गेलं तर कधी आयुष्यभर जाणार नाही ना, पण सरळ गेलं तर. मी पहिल्यांदा जेव्हा गेलो होतो आमच्या बँकेतली लोक आम्ही रात्रीची 12ची गाडी पकडायची, पहाटे उतरायचं आणि सकाळी चढत गेलो तर ते 2.5-3 तासात वरती जातो. इतकं धुकं होतं आणि ते धुकं वरती मी गेलो, सगळ्यात पुढे मी होतो. वरती गेलो अचानक एकदम धुकं निघून गेलो आणि असा पिवळा प्रकाश लाईट पडला होता, असं काहीतरी छान वाटलं होतं. तर तिथे पाठी होती की तुमच्या आयुष्यातली उंच उंच शिखरं अशीच तुम्ही पार करा. पण ती शिखरं म्हणजे आम्ही वेगळीच समजली आणि तिकडे अशी खरोखरची शिखरं पार करत बसलो नाही. दुसरीकडेच अभिनयासंदर्भात किंवा पंडित सरांनी सांगितलं की का विचारायचं, असंच का. अभिनयामध्ये पण 6 का असतात, का, कधी, केव्हा, कोणी, कशाला, हे प्रश्न विचारलं की मग रोल सुरू होतो. तर असं हे हे मला लोकसेवेचं जेव्हा म्हटलं तेव्हा मला असं वाटलं होतं की आपण काय केलं. पण मी खरं सांगू का की मला आई आयुष्यात राहावी, आई आयुष्यात जाऊ नये ह्याच्यातनं सुटलेला प्रश्न होता तो की झाडं लावली पाहिजे. तर आई नंतर आपल्याला झाड जगवत आणि झाडामुळे आपण असतो, अन्नपाणी देतो, असं ते वाटलं म्हणून ते सुरुवात केली. आणि मग अशा पद्धतीने वाढत गेलं. मग आमच्या स्वतःच्या गावात लावली, मग समविचार माणसं भेटली, मग नाशिकला पण खूप काम झालं. नाशिकला मी 30-40 ठिकाणी सोसायट्यांच्या जागांमध्ये झाडं लावायला आलो होतो. आणि 2016 साली पहिल्यांदा मंगळवारांना विरोध केला. विरोध म्हणजे वैयक्तिक माझा काय संबंध आहे, नेहमी म्हणतो माझा काय तुमचा संबंध आहे. पण देशी झाडं म्हणजे 2016ला 1,37,00,000 फक्त गुलमोहराची रोपं तयार केली होती गव्हर्नमेंटने महाराष्ट्रात. आणि असं वाटलं की एवढे गुलमोहर आपण लावणार आहोत का, एवढ्या रेंट्री, एवढी बोळ, त्यात ते पटपट दाखवायचं असतं ना प्रोटोकॉल म्हणून. तर गव्हर्नमेंटमध्ये प्रोटोकॉलच्या नावाखाली जे काम केलं जातं ना त्याच्यामुळे खूप नुकसान होतं. कागदोपत्री दाखवण्यासाठी खूप नुकसान होतं आणि ते तपासण्याची प्रक्रियाच नाही आपल्याकडे. त्यामुळे 70 वर्षात आपलं जास्त नुकसान होते. त्याचं कारण आहे की आपलेच पैसे आपणच खर्च करून आपल्यालाच तपासता न आल्यामुळं आपण फार तोंडावर पडत चालतोय. म्हणजे 60 वर्षापूर्वीचं शिक्षण आणि आताचं शिक्षण आपण म्हटलं तर असं वाटतं की खूप विकास केला असं दाखवतात, पण खूप माती खाल्ली आपण, खूप माती खाल्ली. म्हणजे तुम्हाला सांगतो माझ्या गावची जी प्राथमिक जिल्हा शिक्षण विद्या मंदिर वेळेकामठी होतं ते जे आता होतं तिथे 4 विद्यार्थी नाहीत मराठीला. म्हणजे खेडेगावात मराठीचे विद्यार्थी बघितले तर 1 शिक्षक आणि 2 विद्यार्थी. इतकी भयानक अवस्था आहे. त्यात पण तो 4 दिवस जात नाही, 1 दिवसच येतो शिक्षक आणि पगार तर भरपूर घेतो. अशा तर गोष्टी इतक्या भयानक आहेत. पण त्यात आपण किती पडलं तर आयुष्य तेच जाईल, त्यामुळं त्यात नको. पण मला काय वाटतं की हे ना देवळं जितकी अतिक्रमण करून ठामपणे ठसठशीत उभी राहिली तशी वाचनालय उभी राहताना दिसत नाही. वाचनालय खूप दबून बसल्यासारखे वाटतं.
म्हणजे साताऱ्यातले नगर वाचनालय आमचं आता गेलं तर आता असं वाटतं की मी एका महिन्यात 30 दिवस 30 नाटकाची पुस्तकं वाचली होती. आता ते वाचनालयाचे काय वातावरणच खराब झाले, ती पुस्तकच नाही, तेवढीच पुस्तकं. दादरचं वाचनालय, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयामधलं, शारदा टाकीज तिकडचं, ती कुठे गेली वाचनालय, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय, इतकी चांगली पुस्तकं. किंवा साहित्य संस्कृती मंडळाची जी पुस्तकं प्रसिद्ध व्हायची ती पुस्तकं परत पण येत नाहीत आता. हे सगळं कशामुळे इतकं ढासळले, का चांगलं होत नाही? म्हणजे जसं गणपती उत्सव जर रस्त्यावर येऊन बेफामपणे बेफिकीरपणे अतिक्रमण दांगा करतात, तसे वाचनालयाचे प्रोग्राम असे रस्त्यावरती, पुस्तकांचे प्रोग्राम असे रस्त्यावरती, अशांना भाव दिला जात नाही, हे फार वाईट वाटतं. आणि मला वाटतं की आम्ही शब्दांमुळे घडलो. म्हणजे मी नुकताच नाटकात काम करायला लागलो होतो तेव्हा नटसम्राटमध्ये TCचं आणि प्रेक्षकाचं असे 2 रोल केले होते, 2-2 वाक्याचेच होते. यशवंत दत्त काम करायचे, पण मेकअप म्हणजे सगळ्यात मागच्या सीटवर बसायचो. तेव्हा आम्ही क ख ग घ च छ फ ढ ढ कसे नीट उच्चार करायचे, कसं नीट बोलायचं, आणि शिरवाडकरांचे ते शब्द आणि ती पाठ करायचं, ते बोलायचं. यशवंत सांगायचे की असं करायचं, माधव वाटवे सांगायचे असं करायचं, अरविंद देशपांडे, सुभा देशपांडे. आणि म्हणजे डहाके सरांच्या 2 कविता माझ्या आयुष्यात राहिल्यात, त्या एक नटाची कविता आणि एक मला वाटते खूप विसरलं, 25 वर्ष झाले ते, तो मारून घेतो तो कोणतो, पोतराची एक मला वाटतं लावून दुर्ग कविता आहे ना, पोतराची किंवा कुठली मोठी कविता आहे सुभाष कविता किंवा त्याच्यात पोतराचा एक छंद असेल, तो मला एकट्याला करावा असा वाटला होता. पण शब्दांनी इतकं घडवलं आणि शब्दाने आपल्याला मोठं केलं आणि त्यात तो आपण घडत गेलो. आणि नंतर असं वाटलं की आज योगायोग असा की मला हा गौरव पुरस्कार मिळाला आणि मला खूप खूप कौतुक आहे. मला पुरस्कार म्हणले की भीतीच वाटते. आधी पुरस्कार म्हणजे त्या कार्यक्रमाला बोलवतात, इव्हेंट मोठा करतात आणि नंतर वाटतं फसलोच, मी लय वेळा फसलोय असं. हा म्हणजे तुकाराम महाराजांच्या तो गेलो आणि नंतर कळलं फालतोय, अरे बापरे आपलं नुसतंच बोललो. पण याचा जो रिचनेस आहे, याच्या पाठीमागे प्रेरणा आहे, त्याच्या पाठीमागच्या भावना आहेत, आणि ही सगळी माणसं यांच्यातर्फे आपली निवड व्हावी आणि आपल्याला मिळावं. म्हणजे प्रकाश गोळकरांनी आम्ही अगदी पहिल्या 30 वर्षापासून कविता एकत्र बसणं, बोलणं, बघणं यातून समजत गेलो होतो. सोबत ते आले. म्हणजे साहित्यिक कविता आणि शब्द आणि याच्यामुळं किती भाषेमुळं आपण घडत जातो, असं घडणं आहे. तर आज योगायोग असा आला की देवराया बनवत चाललंय. 350-400 देवराया आपल्या महाराष्ट्रातच शिल्लक आहेत. शिवाजी महाराजांच्या का त्याच्या आधीपासूनच्या काळातल्या ज्या सगळ्या प्रजाती असायच्या आणि ते देवाची राही असं समजून व्हायचं, ती सगळं गेले आता, सगळे अतिक्रमण तिथं पण व्हायला लागले. तेव्हा म्हटलं की आयुष्यात आपण आता जरा अशा देवराया उभ्या राहिल्या पाहिजेत आणि त्याच्यामध्ये सगळ्या आपल्या देशी पशु पक्ष्यांच्या उपयोगाची प्रजाती लागल्या पाहिजेत. म्हणून आता छत्रपती शिवाजी महाराज सह्याद्री देवराई असं नाव करून त्याचं हे चाललेलं आहे. आज सचिन चंदने, अमोल जाधव, केशव, आमचे बरेच मित्र इथं आहेत. त्या देवराया वाढवण्याचा प्रयत्न आहे. मिनिमम आयुष्यात 40-100 देवराया होतील का पूर्ण, असा एक विचार आहे की मी कमीत कमी 200 प्रजाती ते 1000 प्रजातीपर्यंत पोहोचायचे. तिथली सातारची देवराई एक आहे जिथे आम्ही 650 प्रजातीपर्यंत पोहोचलेलो आहोत, की अशा देवराया वाढल्या पाहिजेत. शिरवाडे गावचं आजचा विशेष, शिरवाडे गावचे सरपंच आहेत का कुठे, दत्ताई त्यांना घेऊन. तर मी आज या विवा शिरवाडेकरांच्या शिरवाडे गावातले सरपंच मला भेटायला आले होते आणि त्या निमित्तानं दत्ता तू ये, जबाबदारी घ्यायला इकडे. मी काय सांगतो ती जबाबदारी तर घ्यावी लागेल ना. तर हा मोहाडीचा दत्ता आहे. यांनी 6500 झाडं त्याच्या गावात लावली, त्याने आणि त्यांच्या टीमनं. शिरवाडे गावाच्या वतीनं आणि प्रत्येक देवराई निर्माण करतोय त्यासाठी सरपंच मला भेटायला आले, त्यांना मी पत्र दिले आणि शिरवाडे गाव आणि आज शिरवाडेकरांच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा गोदावरी पुरस्कार मिळतोय. त्यानिमित्ताने मी आज सांगू इच्छितो की आम्ही शिरवाडे गावात कुसुमाग्रजांच्या नावानं 10,000 झाडं लावणार आहोत.
लगेच पुढाऱ्यासारखं लगेच उद्या दिसणार आणि परत दिसणार असं नाही. आम्ही वर्षाला 2,000 लावणार, 5 वर्षात 10,000 पूर्ण करणार. कदाचित लवकर पण करू, पण त्याचा साक्षीदार आहे, मी आहे आणि तुमच्या समोर सगळं सांगतोय. आता त्याचं काम सुरू होते, तिथं पाण्याची सोय झाली, फॉरेस्ट डिपार्टमेंटशी बोललोय. आज त्याच्यासाठीच आमच्या मिटिंगा झाल्या होत्या. योगायोग आला या पुरस्काराच्या निमित्तानं मला शिरवाडकरांसाठी, मग त्यांच्या तिथं कविता, त्यांचं स्कल्पचर, त्यांची गाणी, त्यांचं जे जे म्हणून तिथं करता येईल ओपन स्काय बुक करून शिरवाडकर त्यांच्या गावात कोणीही गेलं तर शिरवाडकर आणि त्यांच्या निमित्तानं त्यांची वतीन आठवणी म्हणून लावलेली झाडं जी पुढे 200, 400, 500 वर्ष चालत राहतील, वाढत राहतील, पशुपक्ष्यांना सगळ्यांना आनंद आणि असा देत राहतील अशी मी या निमित्तानं सांगतो. त्या निमित्तानं मला परत इकडे यावं लागेल आणि मी इकडे येईन. धन्यवाद.